झालं बरं. लेकरांनो, आपला काळ हा टॉपिक चालू होता आणि काळ या टॉपिकमध्ये आपण साधारणतः चालू पूर्ण वर्तमान काळ हा टॉपिक पाहिला होता. चालू पूर्ण वर्तमान काळाचे प्रश्न पण झाले होते. त्यानंतर आपण पूर्ण वर्तमान काळ पाहिला होता आणि त्याच्यानंतर चालू पूर्ण वर्तमान प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा टॉपिक आहे. आता हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. याच्यामध्ये सकाळच्या लेक्चरमधलं साध्या वर्तमान काळाचं सगळे रूल्स आणि याचे एवढे रूल्स लक्षात ठेवायचे. घटनेचा कालखंड जर असेल तर 100% त्या ठिकाणी फॉर असतं आणि घटनेची सुरुवात असेल त्या ठिकाणी काय असतं, सिन्स असतं. पा लास्ट शब्दाबरोबर असेल, फक्त लास्ट शब्द असेल, सगळ्यांना लक्ष द्या बरं की इकडे, इथे धोका आहे मोठा खूप. पा फक्त लास्ट शब्द असेल, लास्ट, तर या ठिकाणी सिन्स आणि द लास्ट असेल तर या ठिकाणी असतं फॉर. बाळांनो खूप चांगल्या रीतीने लक्ष द्या. द लास्ट हे फॉर असतं आणि लास्ट हे सिन्स असतं. आयोगन चुकलं होतं पण माझा रूल चुकलेला नाही, नंतर आयोगन दुरुस्ती केली. पा सूत्र यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ प्लस सी. झालं झालं. आता पुढं पुढचा मुद्दा आहे. इंग्लिशचं सगळ्याच इम्पॉर्टंट आहे. इंग्लिशला काहीच नाही. चेंद वयाशी डायरेक्ट इंग्लिश स्पीच सगळ्याच्यावरती एक प्रश्न आहे. तुम्हाला 29 टॉपिक विचारलेत इंग्लिशला, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट ते इम्पॉर्टंट नाही. क्लॉज पण आहे, डायरेक्ट इंग्लिश स्पीच आहे, चेंद वयाशी डिग्री आहे, त्यानंतर टेन्स आहे, व्हर्ब आहे, ॲडव्हर्ब आहे, सगळ्यावरतीच प्रश्न येतात. पण प्राण्यांचे पिल्लं, प्राण्यांचे निवासस्थान आणि प्राण्यांचे आवाज याच्यावरती पण प्रश्न आहे तुम्हाला. सिन्स कुठे आहे? जर सुरुवात असेल तर सिन्स असतं. 8 o'clock, 9 AM, 10 PM, मॉर्निंग, संडे वगैरे हे शब्द येतात, हे सगळे सिन्स घेतात. 10 years, 5 years, द लास्ट वीक, द लास्ट मंथ वगैरे हे फॉर घेतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एखादी क्रिया भूतकाळ सुरू केली आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू आहे, या वाक्याचा काळ 100% चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. फक्त त्या ठिकाणी त्या 4-5 वस्तू एकत्र तयार केलेल्या नसाव्या. जसं तुम्ही 10 पत्र लिहिले किंवा तुम्ही 50 उश्या तयार केल्या, हे असं नसतं. कारण ते एकातून दुसऱ्याला पूर्णत्व असतं आणि ज्या गोष्टीला सगळ्यांना पूर्णत्व आहे आणि एकच शेवटची चालू आहे त्या ठिकाणी मात्र चालू पूर्ण काळ नसतो. कारण ती एकच कंटिन्यू ॲक्शन नसते. जसं तुम्ही सकाळपासून 10 उश्या तयार केल्यात तर आय हॅव बीन मेकिंग नाही आहे, तर आय हॅव मेड असतं तिथं, कारण त्या ठिकाणी संख्या असते. मग इथं पहा, जर एखादी क्रिया तुम्ही बोलण्याच्या वेळेपर्यंत जर कंटिन्यू चालू ठेवली तर तुम्हाला वाक्यात सूत्र हे वापरायचे. जसं या ठिकाणी पहा, ही डॅश इन बजाज कंपनी सिन्स 2000. आता इथं सिन्स सुरुवात झाली घटनेची, मग वाक्यात हिच्या समोर काय सांगा, या सूत्रानुसार हॅज, नंतर नवीन शब्द काय टाकायचा, बीन, आणि याला आय जोडायचं काय, वर्किंग. ही हॅज बीन वर्किंग. परंतु ही डॅश फॉर 7 hours अवस्था स्थिती असल्यास, इथं पहा हे वाक्य त्याच्यातलं आहे. पाऊस आत्तापासून म्हणजे 7 तासापासून कोसळतोय, ही पण क्रिया त्या प्रकारची. मग या ठिकाणी इट हॅज, नंतर बीन, या ठिकाणी रेनिंग, इट हॅज बीन रेनिंग. अवस्था कशी दाखवल्यास इट हॅज बीन रेनिंग फॉर 7 hours. म्हणजे फॉर किंवा सिन्सने तुमची बऱ्याचशा कालावधीपासूनची घटना जर चालू असेल, जर दाखवली, त्या ठिकाणी तुम्हाला हॅव बीन किंवा हॅज बीन नंतर व्ही प्लस आय जोडायचं आहे. अवस्था किंवा स्थिती असल्यास मात्र काय करायचं, समजा जर तुमच्या वाक्यात सिन्स आणि फॉर आले, नाही मिळत, ते सगळ्याची कॅन्सल करतात. ते नाही यूट्यूबवरती होणार आहे. ते यूट्यूबवरती पा सिन्स आणि फॉरच्या वाक्यात बी जर असेल कंसामध्ये तर तुम्हाला फक्त काय लिहायचंय, हॅव ऑब्लिक हॅज बीन, कारण अवस्था आणि स्थिती कधी पण चालू पूर्ण नसते. म्हणजे या ठिकाणी इथं पहा, ही डॅश इयर सिन्स मंडे, मग या ठिकाणी ही हॅज आणि बीन, इथं सी डॅश 6 letter सिन्स मॉर्निंग. आता या ठिकाणी आकडा आला याचा अर्थ 5 पत्र पूर्ण आहेत आणि एक शेवट चालू आहे, याचा अर्थ ती कंटिन्युअस ॲक्शन नाही.
तुमचं 5 ला पूर्णत्व आहे, मग त्या ठिकाणी इथं मात्र पूर्ण वर्तमान काळ असतो. मग या ठिकाणी सी हॅज रिटन, सी हॅज रिटन झालं. म्हणून एक लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये जर तुम्हाला सिन्स आणि फॉर जर दिलं तर 99% वाक्याचा काळ चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. अवस्था आणि स्थिती जर असेल तर हॅव बीन किंवा हॅज बीन असतं, आणि जर संख्या आली तर त्या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ करतात. पण आता एक धोका आहे, बऱ्याच वेळची क्रिया चालू आहे पण तिला पुनरावृत्ती, जर वाक्यात पुनरावृत्ती जर झाली कधी पण भूतकाळातली तर त्या ठिकाणी तुम्हाला V2 वापरावं लागतं, साधा भूतकाळ वापरावं लागतो. मग हे वाक्य काय पहा, समवन डॅश ॲट द डोअर, नॉक्ड, KNOCKED, आणि लक्षात ठेवा डोअरवरती टकटक करण्यासाठी ॲट असतं, ऑन नसतं. आणखी एक फ्रेज सांगतो, गेट अँग्री विथ, विथ, गेट अँग्री बरोबर विथच असतं आणि दरवाजावरती टकटक करण्यासाठी ॲटच असतं. झालं. दरवाजावरती टकटक करताना ऑन लिहिलं तर चुकलं आणि गेट अँग्री विथ असतं, ऑन नसतं कधी. त्याप्रमाणे सी डॅश विल ऑन मंडे, सॉरी सी डॅश इल ऑन मंडे. आता या ठिकाणी पहा, समवन नॉक्ड ॲट द डोअर. आता ही जी घटना आहे ही घटना भूतकाळातली, ऑन मंडे म्हणजे त्या दिवसाची, आणि घटना भूतकाळातली असेल आणि भूतकाळातली वेळ जर दिली तर वाक्याचा काळ V2 असतो. मग या ठिकाणी बीचं भूतकाळ काय होईल सांगा, वॉज. पण ऑन जर नसेल, या ठिकाणी सिन्स असेल, या ठिकाणी सिन्स जर आले तर या ठिकाणी मात्र वॉजचं रूपांतर कशामध्ये होईल सांगा, हॅज बीन मध्ये होईल, हॅज बीन. म्हणजे ती काय मंडेपासून आजारी, जर ऑन लिहिलं तर वॉज येईल आणि ऑन कट करून सिन्स लिहिलं तर या ठिकाणी हॅज बीन येईल. ओके, ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, वाक्यामध्ये तुमच्या सिन्स आहे आणि या ठिकाणी 2000 साल दिले, ती घटना तेव्हापासून घडत आली. वाक्याचं काय सांगा आता पाहायचं आणि मला उत्तर सांगायचं. वहीच्या समोर काय येऊ शकतं याच्यावर उत्तर येऊ शकतं तुमचं. वहीच्या समोर जे क्रियापद मॅच होईल ते त्याचं उत्तर आहे. वहीच्या समोर हॅज मॅच होऊ शकत नाही, इज नाही मॅच होऊ शकत, इथं नाही, हे उत्तर तुमचं वी हॅव. कारण तुम्हाला हे जरी माहित नसलं तर तुमच्या पहिल्या क्रियापदावरून तुमचं उत्तर निघून जातं. राम डायज सिन्स आफ्टरनून, या ठिकाणी सिन्स दिले, रामला कोण मॅच करतंय, राम कोण आहे सांगा, ही आहे, त्यानुसार करा बरं जरा. चालू पूर्ण वर्तमान काळ करायचं तुम्हाला. त्यानंतर मिस्टर पाटील डायजॅश अस इंग्लिश फॉर 2 years, या ठिकाणी कालखंड म्हणून या ठिकाणी फॉर वापरले, उत्तर सांगायचं. उत्तर काय सांगा, हॅज बीन टीचिंग. नीला डायजेस्ट दॅट बुक फॉर 2 hours, कालखंड आहे, मग या ठिकाणी हॅज बीन रिडिंग. लक्षात. आता पुढचा मुद्दा आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स काय भानगडे, तर हा एक मोठा काळ आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिंपल पास्ट टेन्स कुठं कुठं असतो, यस प्लस V2 प्लस O प्लस C, सिंपल पास्ट कुठं कुठं असतो. भूतकाळातील घटनेची वेळ जर दिली तर सिंपल पास्ट टेन्स असतो. या ठिकाणी पहा, यस्टरडे, इन 2000 आणि लास्ट इयर. मग या ठिकाणी केम, या ठिकाणी पास्ड, या ठिकाणी लेफ्ट. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये इथे केम, पास्ड आणि लेफ्ट हे जे शब्द येतात, हे शब्द वाक्यामध्ये तुम्हाला साधा भूतकाळ का वापरायचं आहे, कारण या ठिकाणी घटनेची वेळ दिली. झालं. पुढचा मुद्दा आहे, ॲगोच्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो, परंतु नुकतीच पूर्ण आलेली क्रिया जर दर्शवली तर पूर्ण वर्तमान काळ असतो. आता हा प्रश्न थोडासा IMP करा, कारण याच्यामध्ये फसवलंय लोकांना. ॲगोच्या वाक्याचा साधा भूतकाळ असतो हे त्रिकाळ सत्य आहे, पण त्यांनी काय केलं, नुकतीच झालेली क्रिया दाखवली, त्यांना पूर्ण वर्तमान काळ केला. इथं पहा, आय डॅश हर लेटर अ वीक ॲगो, ही बऱ्याच वेळची घटना आहे, बऱ्याच अगोदरची घटना. ॲगोच्या वाक्याचा काळ V2 असतो, मग या ठिकाणी रिसिव्ड. आणि द चाइल्ड 3 months ॲगो, 3 minutes ॲगो, आता नुकती झालेली क्रिया म्हणजे या ठिकाणी आय हॅव सीन, म्हणजे मी लेकराला पाहिलं, आय हॅव सीन. झालं. आता हे तर होऊ द्या ना एकदा, ठीक आहे. हे होऊ द्यानंतर दुसरं घेतो, भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. समजा एखादी भूतकाळातली सवय
त्याला भूतकाळी वाक्य जोडून यावं लागतं, नाहीतर ते वाक्य वर्तमान काळात येत असतं. आता इथं पहा, ही डॅश अप अर्ली इन द मॉर्निंग. आता हे वाक्य जर काढलं तर याचा वर्तमान काळ होईल. जसं उदाहरण पहा, ही डॅश अप अर्ली इन द मॉर्निंग, ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, पण याला भूतकाळ जोडलाय, याचा अर्थ हे पण भूतकाळ जाईल, म्हणजे ही भूतकाळातली सवय. मग या ठिकाणी गेटचा भूतकाळ काय होईल सांगा, गॉट. म्हणून जर तुमची सवय वर्तमान काळातील असेल तर त्याला वाक्य जोडून येत नसतं, ते फक्त सिंगल वाक्य असतं, त्याला साधा वर्तमान काळ असतो. याला जोडून भूतकाळ जोडला तर भूतकाळी वाक्य होत असतं. आता या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तुमच्या वाक्यातील भूतकाळी सवय तीन प्रकारे दाखवतात. एक, आवृत्तीदर्शक शब्द आणि क्रियापदाचं दुसरं रूप, त्याला रिप्लेस करण्यासाठी वुड प्लस V1 आणि त्याला रिप्लेस करण्यासाठी युज्ड टू प्लस V1, ह्या 3 मेथड येतात. मग या ठिकाणी पहा, माय मदर ऑलवेज डॅश अ स्कूटर फॉर गोइंग टू ऑफिस, या ठिकाणी ड्रोव म्हणजे आवृत्तीदर्शक शब्द आणि क्रियापदाचं दुसरं रूप, हे झालं तुमचं साध्या भूतकाळातलं. त्यानंतर या ठिकाणी पहा, माय मदर डॅश अ स्कूटर फॉर गोइंग टू ऑफिस, मग या ठिकाणी वूड ड्राईव्ह, ऑलवेजच्या ठिकाणी वूड टाकायचं आणि वूड नंतर मूळ रूप असतं, या ठिकाणी ड्राईव्ह. याला रिप्लेस करण्यासाठी परत इथं युज्ड टू ड्राईव्ह, युज्ड टू वापरायचं. म्हणजे तुम्ही भूतकाळातील सवय 3 प्रकार दाखवू शकता. आवृत्तीदर्शक शब्द V2, वुड प्लस V1 आणि युज्ड टू प्लस V1, हे तुमचं 3 प्रकार दाखवतात. यालाच म्हणतात पास्ट हॅबिट. पास्ट हॅबिट झालं. आता पुढचा मुद्दा, हे IMP करा बरं जरा. हे वाक्य आय किंवा ही विश ऑब्लिक विशेष V2 असतं. या वाक्याच्या पुढं विश विशेष विश तुम्हाला इथे V2 दिसेल, पण विशडा असेल तर या ठिकाणी हॅड प्लस V3 दिसेल. हा मुद्दा लक्षात ठेवा. IMP करा बरं का. मग इथं पहा, आय विश आय डॅश हिज ॲड्रेस, म्हणजे मला माझी अपेक्षा होती की त्याचा ॲड्रेस मला माहिती असायला पाहिजे होता, या ठिकाणी न्यू भूतकाळ साधा. ही विशेष ही डॅश अ क्रिकेट, या ठिकाणी प्लेड. आता या ठिकाणी आय विश आय डॅश अ बर्ड. आता या ठिकाणची अट कोणती आहे? माझी इच्छा आहे की मी एक पक्षी व्हावं, पक्षी होऊ शकत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? वाज लिहायचं नाही. कुठल्याही काल्पनिक इच्छेसाठी तुम्हाला, न पूर्ण होऊ शकणाऱ्या इच्छेसाठी तुम्हाला बीचं रूप वेअर वापरावं लागतं. मग या ठिकाणी वेअर, काय सांगितलं? वेअर. पहा इथं काय तुमचं वेअर. आय विश्ड आय डॅश अ बर्ड. आता या ठिकाणी वेअर होतं ना, इथं वेअर होतं, इथं वेअर. ही कल्पना आहे, ही पण कल्पना आहे. तर याचा भूतकाळ करायचा, याचं भूतकाळ होतं पूर्ण भूतकाळाचं होतं हॅड बीन. या ठिकाणी तुमचं उत्तर हॅड बीन. सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य लक्षात ठेवायचं. आय विश आय वेअर अ बर्ड, आय विश शी वेअर माय वाईफ, आय विश ही वेअर माय बॉस, अशा प्रकारचे. आणि म्हणून इथं जर भूतकाळ तिथं हॅड बीन असतं आणि इथं जर वर्तमान काळ असेल तिकडे वेअर येत असतं. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. इफ आणि अनलेसचं वाक्य मी तुम्हाला काल सांगितलं, सकाळी सांगितले, आता परत पुन्हा सांगतो. सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या. हा प्रश्न परत पुन्हा रिपीट करतोय, कारण हा प्रश्न तेवढा महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आला म्हणून समजायचा. एक वाक्य इफ आणि अनलेसचं, इफ आणि अनलेसचं. आता अनलेस निगेटिव्ह आहे, याच्याबरोबर नॉट, नन, सेल्डम यासारखे शब्द कधीच नसतात, कारण अनलेस स्वतःच निगेटिव्ह आहे. आणि या ठिकाणी आहे मेन क्लॉज, मेन क्लॉज इथं. मग इकडं V1 आहे, तर इकडं V1च्या ठिकाणी इथं शल ऑब्लिक विल प्लस V1 असतं. या ठिकाणी V2 आहे, तर या ठिकाणी वूड प्लस V1 असतं. आणि या ठिकाणी हॅड प्लस V3 आहे, तर या ठिकाणी इथं येतं वूड प्लस हॅव प्लस V3, वूड प्लस हॅव प्लस V3 झालं. वूड प्लस हॅव प्लस V3 हो झाला. सकाळी क्लास झाले, ठीक आहे. इफ आणि अनलेसच्या वाक्याचा काळ हा एवढा, इथं V1 किंवा V प्लस एस ऑब्लिक एस एवढा, हा आणि हा एवढाच असतो. याच्या पलीकडे जर त्याचा काळ केला दुसरा कोणता, तर तुमचं डायरेक्टच उत्तर चुकीचं आहे. आणि इफ अनलेसच्या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ एवढंच फक्त असतं. याला जोडीला हे असतं. आणि हे जर सूत्र जर कळलं तर 1 मार्क आताच पक्का झाला, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा,
इफ ऑब्लिक अनलेसच्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असेल तर मुख्य वाक्याची रचना एस प्लस वुड प्लस V1 प्लस O प्लस सी असते. इफ ही डायजेस्ट हार्ड ही वुड पास द एक्झाम. या ठिकाणी वुड प्लस V1 आहे, याचा अर्थ या ठिकाणी V2 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहा स्टडीड. आणि इथं जर विल असतं तर या ठिकाणी आलं असतं ही इथं जर विल असतं त्या ठिकाणी स्टडी झालं असतं. इथं अनलेस यू डायजेस्ट फास्ट यू वुड नॉट गेट द बस. या ठिकाणी रॅन येईल इथं, कारण या ठिकाणी वुड प्लस V1 आहे. वुड प्लस V1 आलं की या ठिकाणी V2 असतं. ओके ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे पहा. भूतकाळात एका मोठ्या घटनेच्या दरम्यान छोटी घटना घडली तर मोठी घटना चालू भूतकाळात असते आणि छोटी घटना साध्या भूतकाळात असते. IMP करा. पहा समजा कसं सांगा आता, प्ले हा शब्द आहे, प्ले ऑब्लिक प्लेज हे मूळ रूप येतं. आता सगळ्यात रूट फॉर्म हा आहे. याचा भूतकाळ काय करायचं प्लेड, आणि याचा तिसरं रूप काय करायचं प्लेड. आता लक्ष द्या, ह्या दोघांना सहाय्यकारी काबाची गरज नाही, पण याला मात्र सहाय्यकारी काबाची गरज आहे, कारण हे त्याशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर पूर्ण भूतकाळ करायचं त्या ठिकाणी हॅड वापरावं लागेल, आणि जर वर्तमान काळ करायचं पूर्ण तर या ठिकाणी तुम्हाला हॅव किंवा हॅज वापरावं लागेल. हॅव किंवा हॅज म्हणजे तिसरं रूप हेल्पिंग वर्बशिवाय येऊ शकत नाही. झालं. आता पुढचा मुद्दा आहे, भूतकाळात एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया जर घडली. समजा तुम्ही झाडांना पाणी घालताय, ही घटना ही तुमची चालू भूतकाळातली. या ठिकाणी वॉज वेअर प्लस V प्लस ING झालं हे. आता या दरम्यान घडली घटना असते V2. म्हणजे जर तुम्ही एखादी मोठी घटना करताय, जर तुम्ही एखादी मोठी घटना करताय, लक्ष द्या, तर त्या घटनेचा काळ त्या घटनेचा काळ चालू भूतकाळ आहे, आणि त्या दरम्यान छोटी घटना घडली तर तो साधा भूतकाळ असतो. मोठी घटना चालू भूतकाळ, छोटी घटना साधा भूतकाळ. जसं झाडांना पाणी घालतात त्या दरम्यान तुम्हाला कोणीतरी पाहिलं किंवा साप दिसला, ही छोटी घटना आहे म्हणून V2 राहील ते, आणि मोठी घटना वॉज वेअर V प्लस ING राहील. गाणं गाताय कोणतरी दगड फेकणं छोटी घटना आहे, म्हणजे या ठिकाणी दगड फेकण्याला V2 म्हणतात, आणि वॉज वेअर मोठ्या घटनेला म्हणतात ING लावून. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, व्हेन फादर डायजेस्ट द किचन मदर वॉज कुकिंग फूड. आता आई स्वयंपाक करत होती त्यावेळेस बाबांनी एंट्री केली. मग एंट्री करणं छोटी घटना आहे, कारण कमी कालावधी लागतो. मग या ठिकाणी काय एंटर्ड. व्हेन आय सॉ हिम ही डायजेस्ट द प्लांट्स इन द गार्डन. मग या ठिकाणी हे छोटी घटना आहे. मोठी घटना काय सांगा वॉज वॉटरिंग. म्हणजे मी झाडांना पाणी घालत किंवा तो झाडांना पाणी घालत असताना मी त्याला पाहिलं. झाडांना पाणी घालणं मोठी घटना, आणि छोटी घटना मी त्याला पाहिलं. मग ही छोटी घटना V2 मध्ये. बाळांनो हा प्रश्न बऱ्याच आला बरं का. तर तुम्हाला हा जर प्रश्न आला तर तुम्ही हे विसरू नका. इफ आणि अनलेसचं वाक्य तुम्हाला आलं म्हणून समजायचं. आता हे जे आहे ना, हे खास करून TT आणि तलाठीसाठी यांनीच लक्षात ठेवायचं. बाकी पोलीस भरतीला तर काही संबंधच नाही, आणि वनसेवेला पण याच्यात हे येणार तुम्हाला. कंबाईनचे प्रश्न येते आणि राज्यसेवेचे पण प्रश्न येतं, पण सर्वात जास्त प्रश्न TTला विचारतात. पुढचा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हार्डली स्केअर्सली बेअरली या वाक्याचा काळ, हार्डली स्केअर्सली आणि बेअरलीच्या वाक्याचा काळ हॅड प्लस V3 असतो. हॅड प्लस V3. आणि पुढं जे व्हेनचं वाक्य असतं, व्हेनचं वाक्य या ठिकाणी असतं V2. म्हणून हार्डली स्केअर्सली आणि बेअरली याच्या वाक्याचा काळ पूर्ण भूतकाळ असतो, आणि जोडून येणाऱ्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो. म्हणून या ठिकाणी पहा, हार्डली हॅड, इथं हार्डली घेतात, नंतर हॅड, नंतर करता घेतात, नंतर परत तिसरं रूप घेतात. हॅड नंतर V3 पाहिजे. इथं व्हेन आहे, इथं V2 पाहिजे. V2 पाहिजे म्हणजे या ठिकाणी फ्ल्यू. हार्डली हॅड ही ओपन द डोअर व्हेन द बर्ड फ्ल्यू अवे. व्हेन द बर्ड फ्ल्यू अवे. ओके ठीक आहे. एका भूतकाळात एका पाठोपाठ दोन घटना अतिशय कमी अंतराने घडत असतील व पहिल्या घटनेचा काळ जर साधा भूतकाळ असेल तर दुसऱ्या घटनेचाही तोच काळ असो साधा भूतकाळ. हे पहा, चटका बसला आणि हात काढला, दोन क्रिया येतात, बसणं आणि हात काढणं. जर पहिली घटना वर्तमान काळात असेल दुसरी 100% वर्तमान काळात असते, आणि पहिली साध्या भूतकाळात असेल दुसरी पण साध्या भूतकाळात असते. जसं पहा, ॲज सून ॲज अ टीचर एंटर द क्लास द स्टुडंट स्टूड अप. एका पाठीमाग पटकन घडल्या घटना. ओके ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, धन्यवाद. समा
ठीक आहे, झालं. आफ्टरने दोन घटना जोडल्यास पहिली पूर्ण भूतकाळ तर दुसरी साध्या भूतकाळात असते. एकदम IMP 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 IMP. आफ्टरने जर तुम्हाला दोन शब्द सांगतो, ऑलरेडी आणि आफ्टर. पहा, आफ्टर ज्या वाक्यात असतं त्याला म्हणतात हॅड प्लस V3 आणि त्याला जोडून येणाऱ्या वाक्याचा काळ असतो V2. लक्ष द्या, आता ऑलरेडी वाक्यात ऑलरेडीच्या आधी असतं हॅड, इकडं असतं V3, याला जोडून येणाऱ्या वाक्यात असतं V2. म्हणून बाळांनो, आफ्टर ज्या वाक्यात आहे त्या वाक्यात हॅड प्लस V3, जोडून येणाऱ्या वाक्यात V2. ऑलरेडीच्या अगोदर हॅड असतं, नंतर V3 असतं आणि त्याला जोडून येणाऱ्या वाक्यात V2 असतं. उदाहरण पाहता, आफ्टर ही हॅड स्पोकन, परत आफ्टर नंतर हॅड प्लस V3, झालं तुमचं हॅड प्लस V3. इकडे तुम्हाला काय वापरायचं, V2 वापरायचं. म्हणजे काय, थॉट, वी थॉट. झालं का? पुढचा मुद्दा आहे, कृतीमध्ये पुनरावृत्ती असेल तर अशी कृती भूतकाळातील असेल तर ती साध्या भूतकाळात दाखवतात. आता हे तुम्हाला मगाशी सांगितलंय, समवन नॉक्ड, KNOCKED, नॉक्ड ॲट द डोअर. झालं का? कधीही पूर्ण न होऊ शकणारी अट असेल तर कोणत्याही पुरुषी सर्वनामापुढे वेअर हे क्रियापद वापरतात. अशा वाक्याची सुरुवात शक्यतो इफ, ॲज इफ, ॲज दो, इफ ओनली, आय विश, ही विशेष यासारखे शब्द असतात आणि याला म्हणतात हायपोथेटिकल सब्जेक्टिव्ह. हायपोथेटिकल सब्जेक्टिव्हचा अर्थ होतो की तुम्हाला सत्यात न येणारी अपेक्षा. मी पक्षी झालो तर, मी राजा असतो तर, ती बाई माझी बायको असती तर, आता एखाद्या बाईचं नावर वारला तिथे फोटोजवळ काय म्हणते, तुम्ही जर खाली असते तर पृथ्वीवरती. तर हे तिचं म्हणणं असतं. ते येत नसतो खाली माणूस, पण म्हणते ती त्याला तशी. तसं बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कल्पना अशी व्यक्त केली की जी पूर्णच होऊ शकत नाही, त्या ठिकाणी कोणत्याही कर्त्यासमोर वेअरच असतं. मग या ठिकाणी इथं पहा, इफ आय डाय ॲज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आय वेअर. प्राईम मिनिस्टर मी म्हणलो ना तरी मला माझ्यावर ईडीची धाड पडू शकते. जर असं जरी मी वाक्य लिहिलं तर हे मी बदलणार आहे पुढच्या वेळेस. ठीक आहे, इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, म्हणजे या ठिकाणी मी जर भारताचा पंतप्रधान असतो तर असं वाक्यसुद्धा मी म्हणू शकत नाही, डायरेक्ट धाड पडेल माझ्यावरती. तर हे वाक्य मी नंतर पुढच्या वेळेस बदलून घेतो. इथं वेअर ही कल्पना केली मी होऊ शकत नाही. दुसरं, इफ ओनली यू डाय ॲज शिअर, जर तुम्ही इथं असते तर, आता एखादी बाई आहे तर ती तिच्या नवऱ्याला फोटो जवळ जाऊन म्हणते, तर तुम्ही इथं असते तर ह्या सोना किती मला त्रास येतात, तुम्ही जर इथं असते तर. मग या ठिकाणी इथं वेअर WERE. वेअर. आय विश आय डाय ॲज अ बर्ड, माझी इच्छा आहे की मी एक पक्षी असावं, पक्षी असायला हवं होतं. ठीक आहे, पुढचा मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, शल, विल, कॅन, कुड, वुड, शुड, मे, माईट. तुम्हाला एक सूत्र सांगून ठेवतो, सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या. ठीक आहे, ऐका, मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगतो, सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या. एकदम भारी मुद्दा आहे. पहा, सब्जेक्ट नंतर शल, विल, कॅन, मे आणि मस्ट असेल आणि इकडं जर तुमच्या V1 असेल तर पुढचं जे वाक्य आहे त्या ठिकाणी एकतर V1 किंवा V प्लस S/S अशी रचना असते. शल, विल, कॅन, कुड याच्याऐवजी शल, विल, मे, कॅन आणि मस्ट आणि V1 याच्यानंतरचं कुठलंही क्रियापद आहे मूळच रूपात असतं. याला S किंवा S प्रत्यय लागूच शकत नाही मूळच रूपात. म्हणून तिथं ई येणार नाही, तिथं बी येईल. तिथं वर्क्स येणार नाही किंवा वर्कडे येणार नाही, तिथं वर्क येईल. मूळ रूप असतं. झालं. या ठिकाणी आता पहा, यस प्लस शुड ऑब्लिक कुड ऑब्लिक माईट, या ठिकाणी याला जोडून V1 आलं, याला जोडून V2 असतं. आणखी एक सांगून देतो तुम्हाला, शुड ऑब्लिक कुड ऑब्लिक माईट प्लस हॅड प्लस V3, याला जोडून हॅड प्लस V3 असतं. शुड, कुड, माईट, हॅड प्लस V3 याला जोडून, नाही हे हॅड नाही, इथं हॅव प्लस V3, हॅड नसतं इथं, हॅव येतं इथं, कारण हे मूळ रूप असतं त्याच्यानंतर कधी पण हॅव प्लस V3 याला जोडून हे सूत्र लक्षात ठेवा 100%.
हे कॉम्बिनेशन असतात असे. पा कुड वुड माइट प्लस V1 अशा वाक्याला जोडून असतं V2. इफ शी हार्ड वुड पास, मग वुड पास म्हणलं तर या ठिकाणी काय वर्कड. त्यानंतर पुढचं सी डॅश द डोअर सो दॅट सी कुड सी आउटसाइड, कुड सी या ठिकाणी ओपनड. हे जरा सिरियसली घ्या बरं का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा ठीक आहे, होत नाही मग आता मी, ठीक आहे. ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युजली, ट्वाइस, थ्राइस हे आवृत्तीदर्शक शब्द. आता महत्त्वाचा मुद्दा, कुठलाही आवृत्तीदर्शक शब्द हा साधा वर्तमान काळ दाखवतो, पण त्याला जोडून जर भूतकाळ जर दाखवला तर ते वाक्य भूतकाळ जात असतं. फ्रिक्वेंटली आय डॅश अप अर्ली इन द मॉर्निंग, आता या ठिकाणी याला काहीच जोडून नाही, मग या ठिकाणी वर्तमान काळ होईल गेट. पण व्हेन आय वॉज इन पुणे हेच वाक्याला व्हेन वॉज जोडलं तर या ठिकाणी गॉट येईल, तिथं गॉट. थोडा मुद्दा लक्षात ठेवा, आवृत्तीदर्शक शब्दाचा काळ कधी पण साधा वर्तमान काळ असतो, पण तीच क्रिया आवृत्तीदर्शक वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो, पण तीच क्रिया एखादा भूतकाळ जोडून जर केली तर साधा भूतकाळ असतो त्याचा. हे लक्षात ठेवा बरं का, याच्यावरती IMP आहे तुम्हाला, मी आता बरोबर सांगितलं. हा पण प्रश्न IMP. इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम, IMP घ्या. इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम किंवा इट इज अबाउट टाइम नंतर साधा भूतकाळ असतो. मग इट इज टाइम, इट इज हाय टाइम या ठिकाणी इथं स्टार्टेड आणि या ठिकाणी लेफ्ट झालं उत्तर झालं. आता पहा, मला मानसिक त्रास द्यायचं काम चालू केलं बरं का, स्क्रीन दिसत नाही. झालं, अतिशय महत्त्वाचा मुद्दा. तिला मार्गदर्शन येत नाही काही, ती मलाच सकाळ संध्याकाळ दिवसात पूर्ण दिवस मला शिवाय देण्यामध्ये जात असतो. ठीक आहे, तिला मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी ती मलाच झापून काढील काही पण. तिचं मला फक्त तिचा पूर्ण दिवस मला शिवाय देण्यामध्ये जात असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्हाला हे कळत नाही, तुम्हाला ते कळत नाही, तुम्हाला हे येत नाही, हे असे कपडे कशाला घातली, ही गळ्यात दोरा कशाला बांधला काळा. आता माझं आयुष्य गळा माझा आहे, मी काही बांधीन, मी दोरी बांधीन माझ्या गळ्यात, मला काय करायचं, तिला काय करायचं. पण म्हणते ती तसं, तुम्ही नीट राहत नाही तर धडाचे नाही दिसत, अमुक झालं तमुक झालं, ती सारखं दररोज तेच चालू असतं. ते व्हाईलने जोडलेल्या वाक्यांच्या काळाची सुसंगती कशी असते. आता सगळ्यांनी खास करून लक्ष द्या. व्हाईलचे वाक्य कसं असतं मी तुम्हाला सांगतो. व्हाईलचं वाक्य असतं शक्यतो 99% व्हाईलचं वाक्य असतं वॉज ऑब्लिक वेअर प्लस व्ही प्लस ING आणि त्याला जोडून या वाक्य असतं तर V2 झालं. व्हाईल शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग या वाक्यात जर अशी रचना आहे तर तुम्हाला पुढचं करायचं 3U, म्हणजे व्हाईलचं वाक्य चालू भूतकाळात असतं आणि त्याला जोडून या वाक्य साध्या भूतकाळात असतं. व्हाईल शी कुकड, आता ह्या दोन रचना येत नाहीत लक्षात ठेवा, कारण आतापर्यंत जेवढ्या रचना विचारल्या त्या पहिल्याच रचना येतात. व्हाईल शी कुकड आय रोट अ लेटर, म्हणजे साधा भूतकाळ असेल तर इकडे पण साधा भूतकाळ असतो, पण हे वाक्य येत नाही, याचं काही लक्षात ठेवायचं नाही. मेक हे व्हाईल द सन शाईन्स ही पण रचना असते. आज्ञार्थी वाक्य आणि साधा वर्तमान काळ ह्या दोन्ही रचना लक्षात ठेवायची नाही, तर फक्त ही रचना लक्षात ठेवायची. आतापर्यंत कधी पण तुमच्या वाक्यात हेच विचारले. ठीक आहे, हो करेल ना, करेल. तुम्ही हे पहा, लाईव्ह करण्यात काय, हे मी काय पुढारी नाही किंवा मी आमदार खासदार नाही, मी नाही करा शक्यतो लाईव्ह. कारण कसं आहे की विद्यार्थ्यांना परत कोणी म्हणेल काय एवढा मोठा माणूस झाला का तू, का लगेच लाईव्ह केला वाढदिवस वगैरे काय. त्याच्यामुळे आपलं साधं सोपं, मुलांना मी चांगलं एकदम पंचपक्वानाचं जेवण देत असतो. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे खूप गर्दी असते आणि स्टेटसला त्या दिवशी फक्त एकच नाव असतं, बाळासाहेब शिंदे. सगळीकडे स्टेटसला कुठे फेसबुक वगैरे एकच माणूस असतो. याचा वाढदिवस असला की संपूर्ण सोशल मीडियावरती त्याचंच असतं. आणि सोशल मीडियावरती मी 2-3 रील केल्या आहेत, तरी गाणं पण केलं मी.
ते पण मी टाकणार आहे सोशल मीडियावरती. आणि मी एका इमेजमध्ये स्वतःला बांधून घेणार नाही. म्हणजे मी तुम्हाला बाळासाहेब शिंदे पुढच्या काही दिवसामध्ये भरपूर काही काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना दिसतील. पण मी माझं तेवढं म्हणजे पावित्र्य टिकून ठेवून मी बाकी सगळ्या गोष्टी करेल. म्हणजे माझ्याकडे 2 लोकांनी पाहिलं पाहिजे, 2 दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हा माणूस करतो तर ते एकदम चांगलंच करतो, आणि तो विनोदी पण आहे, तो गंभीर पण आहे, तो अवखळ पण आहे, सगळ्याच गोष्टी येतात. त्याच्यामुळं मला एका सीमारेषेत बांधून घ्यायचं नाही स्वतःला. नाऊ आय एम 55 इयर्स ओल्ड. आज दिवस किती राहिले मला सांगा? 15-20 वर्ष मी जगू शकतो, आणखी जगलो तर. तर या 15 दिवसामध्ये, 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये मला माझं लाईफ जगून घ्यायचं आहे. तर तुम्ही पण जगा, कारण आयुष्य एकदाच आहे परत पुन्हा. आणि जे वाटेल ना ते बिनधास्त करा. तुम्ही काही प्राप्त करत नाही ना, मग करा बिनधास्त, काय अडचण नाही. ठीक आहे, झालं. आता लक्ष द्या, हे तुमचं तुम्हाला सांगितलं, हे दोन्ही लक्षात ठेवायचे नाही. तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला हा प्रश्न जर परीक्षेत आला तर सेम आतापर्यंत 10 ते 12 वेळेस येस्टरडे घटनेची जर वेळ जर दिली तर तुम्हाला वाक्याचा काळ कोणता करायचा सांगा, लवकरात सांगा. एक नंबर फॉरगॉट. व्हाईलच्या वाक्याचा काळ चालू भूतकाळ असतो, आणि चालू भूतकाळाला जोडीला कोणता काळ असतो सांगायचं मला. जोडीला कोणता काळ असतो पटकन सांगा. चालू भूतकाळाच्या जोडीला कोणता काळ असतो? हार्डलीच्या वाक्याचा काळ हॅड प्लस V3 असा पूर्ण भूतकाळ असतो. याला जोडणारा काळ असतो हर्ड. हिज फादर डायजस्ट 3 इयर्स ॲगो. ॲगोच्या वाक्याचा काळ असतो साधा भूतकाळ. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे, साधा भूतकाळ असतो. पुढचा मुद्दा आहे, ही हॅड लर्न इंग्लिश बिफोर. आता महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यांनी लक्ष द्या. बिफोरने 2 वाक्य जर जोडले, बिफोरने 2 वाक्य, तर या ठिकाणी वापरायचं हॅड प्लस V3, इकडं वापरायचं V2 आफ्टरसारखं. मग या ठिकाणी हॅड प्लस V3, याला जोडीला काय? वेंट. पर्याय क्रमांक 4 नंबर तुमचं. नो सुनर डीड आय सी द रेड लाईट. एका पाठोपाठ घडणाऱ्या 2 घटनांमध्ये पहिली V2 असेल तर दुसरी पण V2 असते. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय सांगा? स्टॉप्ड. एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये सेकंदाचाही विलंब नसेल तर त्या ठिकाणी दोन्हींचा काळ सारखा असतो. इफ यू डायजस्ट हार्ड यू वुड गेट. वुड गेट याला जोडून V2 असतो, या ठिकाणी वर्क असतं. हॅड प्लस V3, आय हॅड नेव्हर सीन. हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 ला जोडून येणारा वाक्याचा काळ साधा भूतकाळ असतो. मग या ठिकाणी साधा भूतकाळ कोणता आहे सांगा? वेंट. पर्याय क्रमांक तुमचं 3 नंबरचं, 2 नंबरचं. तर आता इथपर्यंत झालंय. तर हे उद्याच्याला घेतो, परत उद्याच्याला 2 लेक्चर घेणार आहे मी. उद्या सकाळी पण लेक्चर मी घेऊन टाकतो तुमचं, उद्याच्या सकाळी पण लेक्चर घेऊन टाकतो मी तुमचं. तर उद्याच्याला थोडं जास्त घेतो, उद्याच्याला एक वृत्त हा टॉपिक सुरू करतो. ठीक आहे, धन्यवाद. आणि आपण आता भेटूया उद्या, कारण आज माझे जास्त लेक्चर झाले, जरा जवळ 7 ते 8 लेक्चर झालेत. तर आज थांबत तुम्ही, उद्या घेतो, उद्या परत जास्त वेळ घेतो. हो घेतो.